नमस्कार, मी वंदनास रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज गवारची भाजी बनवणार आहे। त्यासाठी बघू शकता बघा, मी गवार बाजारामध्ये घेऊन आलेली आहे। एकदम फ्रेश आहे गवार। मी साफ करून घेतलेली आहे। अर्धा किलो गवार आहे। 2 छोटे कांदे घेतलेले आहेत। 10 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे। 1 टोमॅटो घेतलेला आहे मध्यम आकाराचा। कोथिंबीर घेतलेली आहे। शेंगदाणे घेतलेले आहेत। मी आता याला भाजून याचं वाटण करून घेणार आहे। कांदे चिरून घेणार आहे, लसूण ठेचून घेणार आहे, टोमॅटो चिरून घेणार आहे। तर बघू शकता आता मी ह्याला बारीक चिरून घेते गवारला। तर बघू शकता बघा, मी अशी बारीक गवार ही चिरून घेते आणि कुकरमध्ये 2 शिट्ट्या करणार आहे। सर्व गवार हे बघा ह्या अशी चिरून घेते मी आता। तर बघू शकता मी बारीक चिरून घेतलेली आहे गवार। 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर मी आता इथे गॅस चालू करते आणि कुकर ठेवते। 1 तांब्या पाणी घालते। झटपट होणारी ही रेसिपी आहे, नाही तर असं उकडायला टाकलं तर ना खूप टाइम लागेल। त्यासाठी मी कुकरमध्येच 2 शिट्ट्या करून आपली 10 मिनिटांमध्ये भाजी तयार होईल। तर बघू शकता आता आपल्याला याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। गॅस बंद केलेला आहे। तर हे गवारीच्या शेंगा शिजलेल्या आहेत। तर हे बघा 5 मिनिटं लागलेले आहेत शिजायला। झटपट होणारी रेसिपी आहे। तर मी गॅस चालू करून घेते। तर कढई ठेवलेली आहे। तर तेल टाकते आता। तेल गरम होण्यासाठी थोडा टाइम ठेवणार आहे। तर बघू शकता मी गॅस स्लो करून घेते आता आणि हे असा जाड चेचून घेतलाय मी लसूण, हे फोडणीसाठी आहे। आणि हा बारीक चिरलेला कांदा हा घालायचा आहे। ह्याला सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेते मी आता। कलर आलेला आहे। आता मी टोमॅटो घालते बारीक चिरलेला। आता ह्याला मऊ होईपर्यंत परतून घेते। टोमॅटो पण आता मऊ झालेले आहेत। तर मी लाल तिखट हा घरचा मसाला आहे, घरगुती मसाला, आता हे 3 चमचे टाकते। थोडीशी हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, ह्याला पण परतून घ्यायचं आहे। सपोर्ट पण करत चला, सपोर्टची पण खूप गरज आहे। तर मी परतून घेतलेला आहे। तर बघू शकता शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मी जाडसर, हे बघा हे असं वाटून घेतलेलं आहे। आता हे पण वाटण घालायचं आहे। ह्याला पण परतून घ्यायचं। कलर पण खूप छान आलेला आहे, बघू शकता। बघू शकता तेलामध्ये आलेला आहे मसाला। आता ही शेंगा घालते मी गवारीच्या। 200 सबस्क्राईबच्या जवळ आलेला आहे। तर 200 सबस्क्राईब पूर्ण करायचे आहेत। तर लवकर पूर्ण होईल। तर सपोर्ट पण करत चला, तुम्ही लवकर सपोर्ट केला तर पूर्ण 200 सबस्क्राईब होतील। आता चवीपुरतं मीठ घालते मी। तर ह्याला परतून घेते। तर फक्त आता अर्धा गिलास पाणी घालायचं आहे। आता ह्याला पण छान मी खालीवरी करून घेते। गॅस आता मिडियम ठेवून फक्त आपल्याला 5 मिनिटं शिजून घ्यायचं आहे भाजीला। A few moments later. 5 मिनिटं झालेले आहेत। मी झाकण उघडते। तर तेलामध्ये आता भाजी आलेली आहे। एकदम भारी झालेली आहे भाजी। तर मी आता इथे गॅस बंद करून घेते। तर बघू शकता मी आता चपातीवरी भाजी काढून घेते। तर
बघू शकता भाजी काढून घेतलेली आहे मी चपातीवरती. तर तुम्ही पण असंच बनवून बघा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, तर तुम्हाला पण नक्कीच आवडणार ही भाजी. तर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.